शिरोळ तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्नशील रहा. गणपतराव पाटील. काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप. जम्बो कार्यकारिणी जाहीर. कार्यकर्ता मेळावा उत्साहात. शिरोळ तालुक्यात काँग्रेस पक्षात तरुणांचा वाढता सहभाग पाहता पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांनी पदाची जबाबदारी ओळखून समाजहितासाठी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहून शिरोळ तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केले. धरणगुत्ती येथील जयप्रकाश हाऊसिंग सोसायटीमधील स्वर्गीय डॉ. अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उद्यान हॉल येथे शिरोळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नूतन पदाधिकारी नियुक्तपत्र वाटप सोहळा व कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी गणपतराव पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. स्वर्गीय डॉ. अप्पासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अनेक तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गणपतराव पाटील यांनी तालुक्यातील क्षारपड जमीन, वाढते कॅन्सरचे प्रमाण, तरुणांमधील व्यसनाधीनता, विद्यार्थ्यांचे प्रश्न यावर कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले. महागाई, भ्रष्टाचार व विविध प्रश्नांविरोधात संघटितपणे आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी नगरसेवक अशोकराव कोळेकर यांनी तालुका काँग्रेसची 500हून अधिक पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाल्याचे सांगून गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्याचा विश्वास व्यक्त केला. सर्जेराव पवार यांनी आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले. जयसिंगपूर शहर काँग्रेस अध्यक्ष सुदर्शन कदम यांनी काँग्रेसच्या विचारधारेमुळे पक्षाला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. दत्तवाडचे नेते उदय पाटील यांनीही तालुक्यात काँग्रेस विचारधारेला मोठा जनाधार असल्याचे नमूद केले. श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांनी प्रास्ताविक केले. तालुका काँग्रेस अध्यक्ष दरगू गावडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीसाठी व आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सक्रिय राहावे असे आवाहन केले. शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती सुजाता शिंदे, डॉ. दीपाली कोकरे, सागर माने, काँग्रेस मजदूर विभागाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ताजुद्दीन खतीब यांनी मनोगत व्यक्त केले. चंद्रशेखर कलगी यांनी सूत्रसंचालन केले. जयसिंगपूरचे नगरसेवक संतोष जाधव यांनी आभार मानले. यावेळी जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सौ अनिता कोळेकर, नगरसेवक संजय पाटील कोथुळीकर, नगरसेवक रंगराव पवार, गुंडाप्पा पवार, पंकज गुरव, निलेश गावडे, माजी नगरसेवक युनुस डांगे, नगरसेविका सौ अनुराधा गुरव, जयसिंगपूर महिला शहर अध्यक्ष सौ आम्रपाली कारंडे, सौ सुनेहा कोळेकर, अमोल चौगले, धनाजी पाटील नर्देकर, निजामसो पाटील, दिलीप पाटील कोथुळीकर, बाळासो कोळी, बापूसाहेब गंगाधर, बाबासो पुणदे, धनंजय देसाई, गजानन कोळी, पंकज गुप्ते, बाळासाहेब कांबळे, रतन कांबळे, दिनेश कांबळे, संदीप पवार, दत्तात्रय कोळेकर, राज पवार, सरदार कारंडे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील काँग्रेसचे नूतन पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. SK न्यूज शिरोळ.